कर्नाटक सरकार, मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो, आधी भारतीय जनता पार्टीचं होतं, आता दुसरं सरकार आहे. हे कोणतंही सरकार असलं तरी मराठी भाषिकावर अन्याय होतोय आणि त्याच्या विरोधात निषेधाची भूमिका आम्ही सभागृहात मांडलेली आहे. आणि बेळगाव, निपाणी, कारवार हा सगळा भाग आहे, हा केंद्रशासित प्रदेश करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. सावरकरांची प्रतिमा विधिमंडळातनं काढण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याबाबत तुम्ही सभागृहात मुद्दा मांडला आणि त्याला उत्तर सुद्धा दिलं. तुमची काय भूमिका आहे? पत्र लिहावं का शासनाने? हे बघा, खरं अर्थानं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे काय फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर या हिंदुस्थानचे आहेत. त्यांचा स्वातंत्र्य लढा आपण विसरता येणार नाही. काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी अंदमान निकोबारमध्ये भोगलेली आहे आणि मला वाटतं अशा स्वातंत्र्यवीरांचा प्रतिमा कुठे असत नाही. भले संसदेमध्ये असताना कर्नाटकच्या विधिमंडळात का चालत नाही हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. सावरकरांचा अपमान कुठे होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा प्रकारचं आवाहन मी सरकारला केलेलं आहे. हे बघ, तोडगा सरकारने काढायचा असतो, विरोधी पक्षांनी काढायचं. खरं तर मी नीलमताई गोरे यांचा आभार मानेल. त्यांनी परिषदेच्या सभापतींना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतलेला. मला वाटतं राज्याच्या सरकारने सुद्धा अशा प्रकारची भूमिका केंद्राकडे आणि कर्नाटक सरकारकडे अशा प्रकारे संपर्क स्थापित करून याबाबतीत भूमिका जाहीर केली पाहिजे.